वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे मवियाच्या गोटातून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। मवियाचा 3 ते 5 जागांचा प्रस्ताव वंचितला अमान्य आहे। जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महाविकास आघाडीकडून वंचितला 3 ते 5 जागांचा प्रस्ताव दिला गेलाय, मात्र वंचितला तो अमान्य आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक झाली। या बैठकीत 3 ते 5 जागांचा प्रस्ताव दिला आहे, मात्र वंचितला तो अमान्य आहे। तर जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत। आधी 2 जागांचा प्रस्ताव दिला होता वंचितला, मात्र तो वंचितने अमान्य केला होता। त्यानंतर काल पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक झाली। या बैठकीत महाविकास आघाडीकडून वंचितला 3 ते 5 जागांचा प्रस्ताव दिलाय, मात्र तो सुद्धा वंचितला अमान्य असल्याचं समोर येत आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेत। डॅरिल, 3 ते 5 जागांचा प्रस्ताव वंचितला दिला गेलाय महाविकास आघाडीकडून। अगोदर 2 जागांचा होता, आता तो वाढवून 3 ते 5 केलाय। तो सुद्धा वंचितला अमान्य आहे। नेमकं काय सुरू आहे? जगदीश, आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी होण्याची शक्यता आहे। कारण काल महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते। पण मात्र जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार वंचितने या बैठकीपूर्वी 27 जागांचा प्रस्ताव दिला होता आणि वंचितचं असं म्हणणं होतं की या 27 जागांवर विचार करणं गरजेचं आहे। पण मात्र जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार वंचितच्या वाटेला 3 ते 5 जागा जाण्याची शक्यता आणि ते जे आहे ते वंचितला मान्य नाही। कारण की वंचितच्या सर्वेनुसार जर वंचितने स्वतंत्र निवडणूक लढवली तर वंचितला 6 जागा निवडून येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। पण मात्र काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये वंचितच्या प्रस्तावावर कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती जी आहे ते समोर आली आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 2 वाजता प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद देखील घेणार आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये ते काय भूमिका मांडणार हे देखील पाहावं लागेल। जगदीश, मात्र डॅरिल, आता काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या। जागा वाटपासंदर्भात कुणीही एक पाऊल मागे यायला तयार होत नाही असंच दिसतंय। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे का आणि याचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर काय होणार? कारण महाविकास आघाडीसोबत जर वंचित आली नाही तर मात्र याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो का? काय माहिती आहे? नक्कीच जगदीश, आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचा जो सीट शेअरिंग फॉर्म्युला तो अद्याप जो आहे तो ठरलेला नाही अशी माहिती जी आहे ते सूत्रांनी दिली आहे। काल जी बैठक झाली त्यामध्ये देखील कोणताही फॉर्म्युला ठरला नाही अशी माहिती जी आहे ते समोर आली आणि त्यात आता वंचितने देखील 10 ते 12 जागांचा 27 जागांचा प्रस्ताव दिला होता। पण काही जागा अशा आहेत ज्यावर वंचित कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत आणि काही अशा जागा आहेत ज्यावर ते म्हणतात की आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही। पण आता वंचितच्या जागेला वाटेला किती जागा जाणार हे पाहावं लागेल। पण वंचितचं असं म्हणणं आहे की त्यांच्या सर्वेनुसार जर ते स्वतंत्र लढले तर त्यांना 6 लोकसभा जागा निवडून येण्याची शक्यता आहे। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही स्वतंत्र लढलो तर आमचे 6 जागा निवडून येणार। पण जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार महाविकास आघाडी वंचितला फक्त 3 ते 5 जागा देण्यासाठी तयार आहे आणि हे जे जागा वाटप हे वंचितला मान्य नाही। आणि काल आपण पाहिलं तर बैठकीच्या मध्येच जे आहे ते प्रकाश आंबेडकर बैठकीतून निघून देखील गेले होते आणि त्यानंतर वंचितच्या प्रवक्त्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती की वंचितने जो प्रस्ताव दिला आहे महाविकास आघाडीवर त्या प्रस्तावावर कोणतीही चर्चा झालेली नाही कालच्या बैठकीत। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता देखील आहे। जगदीश, तर महाविकास आघाडीचं हे घोडं जागा वाटपावरून अडलेले। डॅरिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।